मालिकेच्या या भागात आपण पाहणार आहोत अनुष्का अहिल्यादेवींजवळ पारूच्या चुगल्या करण्याच्या हेतूने आलेली असते. तिला वाटत असते पारू परत आल्यानंतर अहिल्यादेवी पारूची चांगली कान उघडणी करतील, परंतु प्रत्यक्षात तसं होतच नाही. आदित्यने पारूला परत आणले आहे याचे अहिल्यादेवींना वाईट वाटत नाही. उलट त्या अनुष्काला म्हणतात की आदित्य माझा मुलगा आहे, त्याने जे काही केले आहे ते विचार करूनच केले असेल. उलट अहिल्यादेवी अनुष्काला सुनावतात की तू आता फक्त बेस्ट ब्रँड ॲम्बॅसेडर कसं व्हायचं याकडे कॉन्सन्ट्रेशन कर. यावेळी अनुष्काचा कोणताच इलाज चालत नाही आणि मग ती खोटी खोटी स्माईल देते आणि शांत राहते. दुसरीकडे आदित्य व अनुष्का यांच्या शूटसाठी अनुष्का तयार होत असते. पारू तिला पारंपरिक वेशात सजवत असते. त्यावेळी अनुष्का मुद्दामच पारूला चिडवण्यासाठी म्हणते की असंच मंगळसूत्र आदित्य मला लग्नानंतर घालणार आहे. आणि पारूकडून ती मंगळसूत्र घालवून घेते. परंतु या वाक्याचे पारूला फार वाईट वाटते. तिचा चेहरा लगेच पडतो. इकडे आदित्यला टेन्शन आले आहे की तो अनुष्कासोबत कसे काय शूट करणार. तो म्हणत असतो की मी पहिले लग्नाचे शूटिंग तुझ्यासोबत केलेले आहे, परंतु अनुष्कासोबत हे मला शक्य वाटत नाही. यानंतर तो पारूचा हात पकडतो आणि तिला आपली नाराजी व्यक्त करतो. पारू आदित्यला म्हणते की अनुष्का तुमची होणारी बायको आहे, मग तिच्यासोबत शूट करायला तुम्हाला का नाही जमणार. तरीही आदित्य आपली नाराजी कायमच ठेवतो. अशाच मराठी नवीन मालिका अपडेट्स मिळवण्यासाठी सिरियल कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा.